फटकी शाल जावाई लहान नसावारे राया राया रे राम राम आवडला सरपण फुटके दर्पण युवाई किरपळ नसावारे राया राया रे राम राम रणात पत्री गावात कुत्री बायको लुचरी नसावी रे राया राया रे राम राम आराला पोरा नदीला भोरा दारुला नवरा नसावारे राया राया रे राम राम शाळेला जाणार मुलगा शिकणार दररोज शिकणार असावा राया राया रे राम राम परिवार फिरणार चेष्टा करणार चपल्या खाणार नसावारे राया राया रे राम राम राया राया का म्हणले रे जनता म्हणजे महाराज 12-12-24 वर्ष झालं तुमची नोकरी करायला तुम्हाला एक गोष्ट विचारणार कशाची गोष्ट माझ्याने विचारणं झाली नाही तुमच्या कधी सांगणं झाली म्हणलं महाराज तुम्हाला ते झाली हे म्हणजे ते हो हे म्हणजे त्याला काही नाव गाव काय आहे का ये वय जा वय हे वय जावय करते आणि वय तू ये ना आपले जीजी पापा आपडी दिदी बापा ते करायला नाही आपडी दिदी बापा ओळखी ये ना हा काय काय लेकरू लेकरू झाली लेकरू झाली झाली चेक झालं तुले चेक चेक म्हणलं का बँकेतलं चेक आहे लेकरू झाली बघून नक्रती झाली हा नक्करला खोबऱ्याचा तुकडा बिकडा आहे ते आणि त्या देवाला दिली मला लेकरू झाली म्हणलं प्रधाना हे नाही का काय करू लेकरू हा झाली मग काही खटाटोप केली कर्नाटक कसे राहते आणि अहो म्हणजे कुण्या देवा धर्माला गेली का म्हणला अरे प्रधाना बक्का देव केलं कुण्या देवाला गेलतो या पंढरपूरच्या विठ्ठलाला गेलो पहिल्या सुरला सपकडालीची देव करत लावाई असली देव करावं तर दुसरीला बकरा कापायची आणि त्या पंढरपूर वाटायचे पंढरपूरच्या विठ्ठलाला गेलो हा त्या चंद्रभागेने स्नान केलं विठ्ठल दर्शन केलं घरला आलो संतजीव गाठलो भले संत होते रात्री 11:30 वाजेपर्यंत जेवायचे गोंधळाला उशीर केला मग गंधा उठवायचे पावलने देव कशाला पावतय कशा लग्नात गोंधळ घातले की फार राताच्या लग्नातला गोंधळ जवळायला घालायचं हा तेव्हा देव पावतय महाराज आणि कुण्या देवाला गेलतो इकडे गेलतो आणि तिरुपती बालाजीला आंध्राला गेलतो चलता अंधारात जायला पाहिली भरले अहो आंध्र प्रदेशात गेलतो का म्हणाला हा तिकडे गेलतो अरे त्या देवात दर्शन केलो पाहिली मध्ये लोक रुपया 2 रुपये टाकला ते पोत्यानं पैसे वाजलो भाड्या पाव द्यावाला म्हणून सगळ्या बंद पडलेल्या नोटा पावली देव तेच होते मला एका बंद पडलेल्या नोटा दिला नंतर तुम्हाला लिंबाच्या झाडाखाली उभा केल्या आणि आपण मंडपाखाली बसल्या पावली देव महाराज हा हुशार माया मिरगाईची हा टरबूज असलेली माय म्हणलं महाराज हा त्या बालाजीला गेलतो खराय हा कोण गेलतो मी माझ्या बायकाला गेलतो कुण्या बायकाला गेलतो काय नाही ते खाय आणि ते का ते खाय हा पहिले कुण्या गावात गेलतो तिला हे कोणत्या गावात त्याला कशी येते पहिले कुण्या गावची करून घेत होतो म्हणाला फार लांब राहिला तिकडून लई बघा आता कस खाली झाले पेंढऱ्या बायकोच आहे तुमच्या बायकोच्या डुसकीला चांदीच्या मिशा तोंडात चांदीच्या मिशा खबर आल्या तिने बापाच्या खांद्याला गेले गप्पा जोडण्या तेव्हा बायकोच आहे तुम्ही बायकोच आहे हा ही सख्खी बायको आहे का नाही सावतर मग या बायकोचं काय डोसक्याची केस असत राहिले ती बकऱ्याचं कातड झालेली कशी करते तिने 12 वाजे रात्रीची हा महाराज त्या बालाजीला गेलतो खरा हा त्या बालाजीला बायकोला बी नेतो हा मग ही चिकनी केलतो का एके बायकोची तेवढी केलतो काय ते का त्याच बायकोची केलतो हा जाऊद्याचं निर्गळीच्या बाहेर एक डांबर रोड आहे म्हणून टाकलंय हा म्हणलं महाराज हा मग डोसकीला चुना आवडतो का सुरू होत चंदन लावलं बसत तोंड सिकली तिने म्हणलं महाराज ऐका म्हणलं हा मी एक सांगणार लाव हा तुम्ही एक ऐकायला लाव हा तुमचे आज्य पंजे म्हणतो ते हा शिकार शिंगणापूरचा महादेव तुमचा कुलदैवत आहे हो त्या देवाला कधी गेला लहानाचा मोठं झालो पण त्या देवाला कधी गेली म्हणलं अजून म्हणलं महाराज हा जावं म्हणलं त्या देवाला हा. त्या महादेवाची भक्ती करा त्या महादेवाला प्रसन्न करा हा. अगाध भक्ती करून प्रसन्न करा गॅरंटीनं तुम्हाला लेकरू होते गॅरंटी नव्हते
आणि गॅरंटीने महिना गेल्यावर काही लाकडापाशी बसून दुखल्या खालेल्या माईला वडील घ्या म्हणे. आई त्या माईचा पाळणा कल्याणच्या बंगल्याला बांधावा लागतो. येणारी जाणारी टरक झोका देऊन जाते. हा. त्याचं डोळे झापल्या बघा बसून बसमा खाली बात म्हण्या पडल धोन एक बाजूला. डॉक्टर नाही तिथं शिरशिला जावं लागतं. बघा ना जातो म्हणले त्या महादेवाला. त्या महादेवाला जातो, महादेवाला प्रसन्न करतो आणि विचारतो म्हणले बरोबर तुम्ही असं बस नका. त्यानंतर मी विचार जावा चंदन असल्याकडे तोडा स्वतः निवडीचे कावड तयार करून त्या मागच्या बाजूला बसा. राजा श्रीमंत जगाने घातलं म्हणून लहानचा तोड केला आणि आपल्या घराकडे गेला सोळारी. तर कसं माणसं बघितलं लावली नारदानी कळद. हा माणसा बाईने लावले नारदानी कळद. जेवण निघाला चंदन पुराला बाण मुळे रे निघाला चंदन पुराला बाण मुळे. माणसं बघितलं लावली नारदानी कळद. माणसं बघितलं लावली नारदानी कळद. आपल्या राजवाड्यासमोर आली स्वारी काय म्हणतो आपल्या अस्त्रेला. अगं अस्त्रे हे बघा घरामध्ये बसून दिवस जाईना. बायावाचा तर सगळा मस्तुराच धंदा माय. इकडे भांडे तिकडे आपटाव, तिकडे भांडे इकडे आपटाव. शाळ्या बाईने कधी नवरा करून गेली मला सरी आली 7:30. कोण करून घ्या म्हणतात. घरात बसून बाईच्या जातीनं काहीतरी काम धंदा करावं. पण ती फटपट्टीला हात देऊन थांबल्यात का भाऊजी. कोणत्या भाऊजी आता ती उभारलेल्या आता हसराल्यात लाजून. त्या भाऊजीकडे जाऊन त्या भाऊजीकडे जाऊन एक सोयाबीनचं पोत आण. तिची टाळ जळताही झोपलेल्या सोयऱ्याच्या बाया सकाळी पिठलं खाऊन जात्यात. सोयाबीन 15 का महिना लागते. कशाची बनवलंय तसे सोनाबाई मिरगाळी असं वाटतं एकाच मिर्जापूरला सोनाबाई नावाचे सोनाबाई नावाचे बाई बाई मिरगाळे गावाचे. सोनाबाई नावाचे बाई बाई मिरगाळे गावाचे.
हा लुगडंच पूर्ण गेले ग फरकात आणलं तुझा का स्फूर्त लुगड म्हणा ते मीराबाईच्या जनाबाईचे म्हणा मीराबाईच्या जनाबाईच्या नवीन लगीन कोण म्हणला गेले आता बघूया हा नवीन लगीन झालेल्या पुरी एक धडका दिली आता कोणचं शांताबाई आई हा त्याच्या मागे एक नवीन आले आता कोणतं त्या उठलं की सुटलं तेच ऐकून आता हा म्हणा गड्याचा गाधोतर वाळत सोप्याला रे कवा येत्याल माझे कारभारी गावातल्या सोयऱ्याला कशाला गबरेल मोठ गावातल्या सोयऱ्याला कशाला गबरेल मोठ आणि हा कामाराव भाड्याने भाड्या नीट नाही भाड्या नीट म्हणा माहितीच म्हणजे माझी जीभ चकली खाल्ली हा चप्पल खाल्ली कामाराव भाड्या नीट नदीची गवाळू बाई कशाल चालू नदीची गवाळू बारीक शान चालू अन सासूबाईला जल्दी जाऊ आई आत्याबाईला गारीत फुरू चांगलीच काय काय ना पाणी जात ऊसायाला आमळ्याच्या गमळ्यामध्ये पाणी जात ऊसायाला आणि गोळ सासूच्या ग दिवसाला गुळ सासूच्या दिवसाला नाही गुळ मारती जा बघण्याला म्हणा आय मारती चारात पहिलं करतो ते आता लॉकडाऊन पडून निघाल्यापासून सगळंच बंद झालंय हा तेव्हापासून गोळ आम्ही 700 दिवस चांगली होत आहे का होईना मारुतीच्या परावरी पिंपळ फड फड मारुतीच्या परावरी पिंपळ फड फड आणि बकर खाऊन झोपल्या लोक हा गाय तरफड चांगलीच काय का होईना आई चांगलीच काय का होईना अरे असतो रे हो मालके तो चाका बसले का घरची त्या घरची अक्का कर जामाय माधव सुभागले तुबाकले तुबागले